या ठिकाणी या पालखी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश शेठ नेहरकर नेहमीच ज्यांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे, उपाध्यक्ष हरिभक्तपरायण सुभाष महाराज जैन, कार्याध्यक्ष आप्पासाहेब गवारी, सचिव माऊली शेठ एरंडे, संपर्क प्रमुख सुनीलराव टोके, खजिनदार नानासाहेब जैन, कोषाध्यक्ष दशरथ निंबाळकर, नवनाथराव गावडे, विशालराव दिघे, त्याचप्रमाणे स्पेशल फोर्स ओंकार चव्हाण, संतोषजी टाकळकर, गौरवसाहेब निघोट, संतोषजी बांगर, नवनाथ बांगर, सुजाताताई पचके आणि उर्मिलाताई तांबे सर्व संयोजक उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि यानंतर या पालखी सोहळ्याला या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतील स्वराज्य संघाचे सदस्य आणि कार्यगाव सोसायटीचे माजी चेअरमन संजयजी कराळे. हॅलो, हॅलो, प्रकाश कोळेकर उपस्थित आहेत. गेली 8 वर्ष या ठिकाणी हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य संघाच्या वतीने शिवनेरी ते पुरंदर असा हा पालखी सोहळा आयोजित केला जातो. आणि आजही या ठिकाणी आमच्या सातगाव पठाराचं प्रवेशद्वार पेठनगरीमध्ये या ठिकाणी पालखी सोहळा आलेला आहे. सर्वांचं यथोचित असं स्वागत या ठिकाणी पेठगावचे सरपंच असतील, आदरणीय कातळे सर असतील, यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अधिक वेळ न घेता या ठिकाणी एकच सांगतो, महाराजांनी हा जो पालखी सोहळा सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की तरुणांनी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. तरुणांनी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात केले तर त्यांच्या जीवनात नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही. इतरत्र कुठेही आपण पाहतो तर तरुणांची गर्दी जास्त असते, परंतु अशा धार्मिक ज्या ठिकाणी शिवरायांचे विचार या ठिकाणी दिले जातात त्या ठिकाणी तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी होणं हा या पालखी सोहळ्यामागचा उद्देश आहे. आणि बाजीराव महाराज बांगर, आदरणीय दिघे सर आणि सर्व स्वराज्य संघातील पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खूप उशीर झालेला आहे, पुढची लोक वाट पाहत आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी मी माझे विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पालखी सोहळ्यासाठी शरदराव पवळे, त्याचप्रमाणे सोपानराव वागचौरे, गाडामालक डेरंगी गुरुजी आणि गावातील सर्व सहकारी उपस्थित आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदरणीय प्रकाशभाऊ कोळेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत.